श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक अमावस्याच्या दिवशी तुळशीला 108 प्रदक्षिणा घालणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात आणि त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. पण तुळशीला प्रदक्षिणा घालताना कोणते मंत्र म्हणावे व त्या प्रदक्षिणा कशा घालाव्यात? आता अधिक महिना संपत आलेला आहे आणि अधिक अमावस्या ही 15 जून रोजी आहे. या दिवशी माझ्या मैत्रिणींनी केलेले छोटे तुळशी पूजन व 108 प्रदक्षिणा तुम्हाला अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत फलदायी मानले गेलेला असा हा 108 प्रदक्षिणा आणि तुळशी पूजन केल्याने आपल्याला मिळणारा हा खूप मोठा असा आशीर्वाद आहे. तर हिंदू धर्मात तुळस पूजेला खूप महत्त्व आहे. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. तर अधिक महिना सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात, शेवटच्या महिन्यात काही का होईना, अधिक अमावस्याला तुळशीची सेवा केल्यास अधिक पटीने आपल्याला खूप मोठे सुख प्राप्त होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फुल अधिक महिन्यात काही करता आले नाही तरी चालेल, परंतु अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे असे शास्त्रात सुद्धा सांगितले आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तुळशीला प्रदक्षिणा कशी घालाव्यात व कधी, कोणत्या वेळेमध्ये घालावी. तर सकाळी स्नान करून सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी प्रदोष काळात आपण तुळशीला प्रदक्षिणा घालू शकता. कारण प्रदक्षिणा घालणे दोन्ही वेळा शुभ मानले गेलेले आहे. अधिक अमावस्याच्या दिवशी 108 वेळा प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे. आता 108 प्रदक्षिणा घालायची पद्धत काय? तर अधिक अमावस्याच्या दिवशी तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी एक वेळ निश्चित करायची आहे. प्रदक्षिणा घालण्या अगोदर तुम्हाला तुळशीजवळील जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे. सडा, पाणी, रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचे आहे आणि तुळशीला हळदी, कुंकू, फुले अर्पण करावी. त्याचबरोबर 108 खडीसाखर किंवा 108 तांदूळ किंवा फुले असे कोणतेही शुभ धान्य किंवा पुष्प ठेवावे. कारण प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर त्यातील एक वस्तू तुळशीपाशी आपल्याला अर्पण करायची आहे. यामुळे काय होईल, मोजणी करणे सुद्धा सोपे जाते व तुळशीला धान्य सुद्धा अर्पण केले जाते. तुळशीला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप करावा. मंत्र जपासहित प्रदक्षिणा केल्याने मन एकाग्र राहते. अशा प्रकारे आपण तुळशीला 108 प्रदक्षिणा घालू शकतायत. आता अधिक अमावस्याच्या दिवशी दीपदानाला सुद्धा खूप विशेष महत्त्व आहे. दीपदानाचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही त्यावर जाऊन सुद्धा पाहू शकताय. संध्याकाळी आपण तुळशीपाशी दिवा लावताना गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा ही लावला तरी चालेल. शक्यतो दिव्याखाली थोडे अक्षदा ठेवावेत. दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल याची दक्षता घ्यायची आहे. अनेक घरात हा उपाय पिढ्यानपिढ्या केला जातो. अधिक अमावस्याला तुळशीपाशी लावलेला दिवा घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती, समृद्धी आकर्षित करतो. तुळशीपाशी लावलेला दिवा. काही सौभाग्यवती महिला प्रदक्षिणा झाल्यानंतर तुळशीची ओटी सुद्धा भरतात. काही ठिकाणी भरतात. तुम्ही पण भरत असाल तर नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा व फूल अर्पण करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करताना अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी भरतात. कुलदेवता ही संपूर्ण कुळाची रक्षणकर्ती मानली जाते. तिची ओटी भरणे म्हणजेच कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुख समृद्धीसाठी अधिक मासात कुलदेवीची ओटी भरल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. कुलदेवीची ओटी भरताना
टाक फोटो असेल तर त्या फोटो टाकजवळ तुम्ही ओंटी भरू शकताय. कुलदेवीचा जर त्यांनी कुलदेवीची टाक आणि फोटो नसेल तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी देवी लक्ष्मीची ओटी भरावी. अधिक अमावास्येच्या दिवशी आपण तुळशीची ओटीसुद्धा भरू शकतात, कारण देवी लक्ष्मीचा वास तुळशीमध्ये सुद्धा आहे. तुळस ही आपल्या घराची रक्षण करणारी मानली गेलेली आहे. आपण अधिक अमावास्येला अशा प्रकारे तुळस पूजन करावे. अधिक अमावास्येच्या दिवशी अजून एक छोटा उपाय करू शकताय, तो म्हणजे तुळशीपाशी छोटा तुपाचा दिवा रात्रभर चालत राहील असा दिवा लावावा. हा उपाय देवी कृपेसाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. आपण शक्य असेल तर नक्की श्रद्धा भक्ती भावाने हे उपाय करावे. अधिक महिन्यात केलेली छोटीशी सेवा देखील आपल्याला अधिक पटीने फळ मिळवून देते. ज्या महिलांना 108 वेळा प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल त्यांनी कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 अशा संख्येने तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळा घाला प्रदक्षिणा, नक्की तुम्हाला त्याचे फळ नक्की भेटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जी सेवा करायची आहे तुळशी मातेची, तर ती सेवा आपल्याला ह्या येत्या अमावास्येला करायची आहे. आणि न चुकता आपण ती तुळशीजवळील जागा आहे ती स्वच्छ करून तिथे आपल्याला हे 108 प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला हे प्रदक्षिणा घालायचे आहेत. आणि ते धान्य तुळशीमध्ये एक एक अशा प्रकारे टाकायचे आहे. आणि तुम्ही जो दुसरा उपाय सांगितला आहे, गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो तुम्ही तुळशीपाशी दिवा गाईच्या तुपाचा लावायचा आहे. शक्यतो तुम्ही गाईच्या तुपाचाच दिवा लावा. अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्की या सोमवती अमावास्येच्या दिवशी करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.